नदीवरती पूल नसल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांना लाकडी तराफ्यावरून प्रवास करायची वेळ आली आहे। पालघर जिल्ह्यामधल्या कोसेखरीमध्ये हा प्रकार दररोज घडताना दिसतोय। सूर्या नदीवरच्या पुलाला मंजुरी मिळाली आहे, मात्र हे काम अद्यापही रखडलेलं आहे। शाळेत जाणं किंवा गावातून बाहेर पडण्यासाठी हे असं करावं लागतंय। जीव धोक्यात घालून नदीच्या प्रवाहातून लाकडाच्या तराफ्यावरून हा प्रवास करावा लागतोय। मुंबई आणि ठाण्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातली ही स्थिती आहे। पालघरच्या डहाणू तालुक्यातली भोवाडी, कोसेसरी परिसरातील जवळपास 10 ते 12 गावपाड्यांना मुख्य बाजारपेठेसाठी नदी ओलांडावी लागते। सूर्या नदीवर पूल नसल्यानं मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी 30 किलोमीटरची पायपीट टाळण्यासाठी नदीतून असा धोकादायक प्रवास करावा लागतोय। आपला जीव मुठीत घेऊन लाकडी तराफ्याच्या आधारावर नदीचं पात्र ओलांडावं लागतंय। आम्हाला काही पर्याय नाही, आम्हाला शाळाच नाही म्हणून आम्ही हा प्रवास करतो। भीती वाटते की नाही त्याच्यातून? आम्हाला थोडी भीती वाटते, पण काय करणार, ह्यातूनच जावं लागतं आम्हाला। फार वर्ष झाली, 15 वर्षाचा झाली। एक तर फुल नाही, काय नाही, जायचे फार धोका। आता तर काय ना, पावसाचे फार बेकार। मग शाळेतली पोरं वगैरे तशी सारं गावातच ना, मग या मास्तर यासाठी त्याला फार तकलीफ होतं। नदीचं पात्र वगैरे खूप मोठं आहे आणि जाण्याची व्यवस्था दुसरी कोणतीच नाही, आणि त्याच्यामुळे मग कसं हा त्यांना सोयीस्कर प्रवास आहे। शाळा वगैरे त्यांना मुलांना वगैरे जाण्यासाठी आणि लोकांना वगैरे जाण्यासाठी हे सोयीस्कर त्यांना पडतं, म्हणून तिकडनंच प्रवास करतात। गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी आणि नागरिक या लाकडी तराफ्याच्या आणि रस्सीच्या आधारावर हा जीवघेणा प्रवास करतायत। गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागानं 20 कोटी रुपये निधी खर्च करून पूल उभारण्याचा प्रस्ताव दिला। सरकारकडून या प्रस्तावाच्या हालचाली सुरू झाल्या। 3 महिन्यांपूर्वी ऑनलाईन निविदा प्रक्रिया सुद्धा पार पडली, मात्र 3 महिने उलटून गेल्यावर सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक ही निविदा पुन्हा रद्द केली आहे। त्यामुळे या वर्षी सुद्धा या पुलाचं काम रखडलं असून या पावसाळ्यातही असाच धोकादायक प्रवास करावा लागणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा मागवलेल्या निविदा एखाद्या ठेकेदाराच्या फायद्यासाठी तर नाहीत ना, असा प्रश्न या निमित्ताने खासदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित केलाय। धरणाच्या खाली हे गाव असल्यामुळे त्या पाण्याच्या म्हणजे प्रवाहामुळे, तीव्र प्रवाहामुळे त्या ठिकाणी प्रसंगी मोठा आघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि म्हणून मला वाटतं की PWDने त्या ठिकाणी ते रिटेंडर जे केलेलं आहे ते लवकरात ओपन करून त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली पाहिजे, आणि त्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना तशा प्रकारे या ठिकाणी आम्ही सूचना केलेल्या आहेत। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना शहरांपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं हे वास्तव कधी बदलणार, हा प्रश्न आहे। देश एकीकडे डिजिटल इंडियाची वाटचाल करत असताना दुसरीकडे पालघरमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय। पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या जी कोसेसरी भोवाडीला जोडणारी सूर्या नदी आहे, या सूर्या नदीवर पूल नसल्याने धोकादायक पद्धतीने इथल्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना प्रवास करावा लागतोय। एकूणच बघितलं तर पावसाळ्यामध्ये देखील इथील विद्यार्थी असतील, नागरिक असतील, रुग्ण असतील, यांना धोकादायक पद्धतीने हा प्रवास करावा लागतोय। त्यामुळे लवकरात लवकर हा पूल मंजूर करून आम्हाला सोयीचा मार्ग करून द्यावा, अशी देखील आता मागणी केली जात आहे। पुढारी न्यूजसाठी जितेंद्र पाटील।